नाकारलेलं होतं त्यांच्यासाठी त्याने प्रथमतः, कारण त्याने महात्मा फुले सांगितलं होतं, एक स्त्री सुधारली शिकली तर कुटुंब सुधारेल. म्हणजे त्यांचा विचार पुढं शाहू महाराजांचं शिवाजी महाराजांचा विचार त्यांनी पुढे आणलं आणि खरोखरच स्त्रियांच्यासाठी आता अजून संसदेत पण आरक्षण 33% स्त्रियांसाठी होते बघा. म्हणजे स्त्री जर सक्षमपणे जर समाजाच्या विकासामध्ये सहभागी झाली तर समाज दुप्पट वेगाने प्रगती करेल हे या सामाजिक नेत्यांना शैक्षणिक नेत्यांना माहीत होतं. म्हणून स्त्रीचं शिक्षण दीनदलितांचं शिक्षण या झाल्याशिवाय संपूर्ण देशाचा विकास होणार नाही हे त्यांना माहीत होतं. या सर्व गोष्टींचा त्यांनी पुरस्कार दिला. आज छत्रपती शिवाजी महाराज असतील किती लहानपणी त्यांनी स्वराज्याची स्थापना केली बघा. आमच्यात पोरं चौकात बसत 25-30 वर्षे झाली तरी आणि वयाच्या 15 वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्याची प्रतिज्ञा केली. म्हणजे त्या यवनी सत्ता घालून आपल्या देशातल्या सामान्य माणसाचं स्वराज्य निर्माण व्हावं ते शिवाजी महाराजांची इच्छा होती. जिजाऊंनी तशा प्रकारचे संस्कार त्यांच्यावर केले होते. पण आई जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी म्हणतात. आईनं वडिलांचा मुलांचा खूप चांगले संस्कार करावे लागतात आणि तेच त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्यावर संस्कार केले आणि म्हणून ही महान रत्न आपल्या देशाच्या विकासासाठी देशाच्या प्रगतीसाठी आपल्याला मिळाली. तर जास्त काय बोलत नाही. या निमित्तानं परत महात्मा फुले यांची जयंती झाली. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि परंपरेप्रमाणे आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या सर्वांना मी अभिवादन करतो. या जयंतीच्या निमित्तानं त्यांचे विचार आता त्याला अभ्यास कसा करायचा ते पहिले लक्षात ठेवा. आपण तेच बघूया. ज्यांनी शाळेत प्रवेश घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो दिवस विद्यार्थी दिवस म्हणून देशभर साजरा केला जातो. मी तेवढं मोठं महान त्यांचा सन्मान आहे बघा. केवढा मोठा पुरस्कार आहे तो. आज देशातल्या जवळजवळ जगातल्या 150 देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते. तिथे कोल्हापुरात किंवा भारतामध्ये जयंती साजरी केली जाते अशातला भाग नाही. 150 देशामध्ये त्यांची जयंती साजरी केली जाते. त्यांनी दिलेले विचार त्यांचे संविधान हे जगामध्ये पूजनीय आहे अशा पद्धतीनं मानलं जातं. आणि त्या देशामध्ये आम्ही जन्माला आलो की थोर पुरुष या देशामध्ये जन्माला आलो त्यांच्या विचाराचा वसा आणि वारसा पुढे चालवणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण पार पाडाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. माझे सहकारी आदरणीय ठाणेकर सर, झेंडे सर, त्याचबरोबर निकम सर, आष्टेकर सर, मॅडम, लांबोर सर, त्याचबरोबर हरगुले सर, सर्वजण उपस्थित आहेत. त्या सर्वांना आणि तुम्हाला या भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद आरोही. सर्वांना नमस्कार. आज 14 एप्रिल 2026 आज दिवस सुट्टीचा, पण आपण आजचा दिवस हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती साजरी करण्यासाठी, त्यांचं जीवन चरित्र समजून घेण्यासाठी इथं नेहमीप्रमाणे जमतो. तर आजचा हा कार्यक्रम तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि अचानकपणे जरी जबाबदारी दिली तरी पण ती आरोहीनं अगदी छानपणे सांभाळली. याबद्दल सर्वप्रथम मी आमच्या शाळेच्या वतीनं, मुख्याध्यापकांच्या वतीनं, सर्व शिक्षक स्टाफ यांच्या वतीनं आरोहीचे अभिनंदन पण करते आणि आभार पण मानते. सगळ्यात शेवटी सगळ्यांचे आभार मानून झाल्यानंतर सगळ्यात शेवटीच टाळ्या वाजवा. आजच्या या कार्यक्रमासाठी इथं उपस्थित राहिलेले सर्व विद्यार्थी, आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक घरपणकर सर, उपस्थित राहिलेले सगळे शिक्षक, अंगटेकर सर, हरगुले सर, ठाणेकर सर, निकम सर, लांबोर सर, झेंडे सर, या सर्वांचे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आणि कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला. शिवाय ज्या विद्यार्थ्यांनी भाषणं केली त्यांचं विशेष अभिनंदन आणि ज्यांनी भाषणं केली नाहीत त्यांनी पुढच्या वेळेला चांगली तयारी करून भाषणं करा असं सगळ्यांच्या वतीने मी सांगते. आणि या कार्यक्रमासाठी सर्वांनी खूप चांगले सहकार्य केले याबद्दल सर्वांचे आभार मानते आणि हा कार्यक्रम इथे संपला. उद्या सकाळी आपला नेहमीप्रमाणे पॅटचा पेपर आहे, गणितचा पॅटचा पेपर आहे. कोणीही गैरहजर राहायचं नाहीये उद्याच्या पेपरला, कारण हा महत्वाचा पेपर आहे. सर्वांनी हजर असणं गरजेचं आहे. उद्या पण पेपर आहे, परवा पण पेपर आहे. परीक्षेला वार्षिक परीक्षा आहे. कोणीही गैरहजर राहायचं नाही. नेहमीप्रमाणे सगळ्यांनी 7 ते 7:15 पर्यंत शाळेमध्ये हजर असलंच पाहिजे. त्याच्यापेक्षा वेळ करायचा नाही. निवांत हलडुलत 7:30 वाजता यायचं नाही. सर्वांना सूचना समजली? हा, आता मी जावा म्हटल्याशिवाय कुणी जाऊ नका. सगळे